वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्टारगर्ल ब्लॉग्स. आणि आज आपण आलो आहे आर्य आरुष फार्म हाऊस येथे. जो ब्लॉग खूप स्पेशल आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा, कारण एक सेलिब्रेशन करायचं आहे. मी तुमच्यासोबत हा ब्लॉग सुद्धा शेअर करणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. 2-3 दिवसातच ब्लॉग सुद्धा आलेला असेल. आपला 1 डे स्टे आहे इथे. अजून काय काय आपण एन्जॉयमेंट करते त्यासाठी पुढे ब्लॉग बघत राहा. आपण जस्ट आलोय आणि आम्ही आमचे बॅग्स वगैरे रूम्समध्ये ठेवले आणि आता आपण चाललोय जेवायला, कारण खूप जोरात भूक लागली. तर आता आपण बघूया की जेवायला काय काय चालेल. आता आमचं जेवण आलंय. आम्ही नॉनव्हेजवाले आणि ही एकटी व्हेजवाली. सो आता आमचं मस्त जेवण झालं. जेवण पण खूप 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 जास्त टेस्टी होतं आणि सिम्पली अँड सॉर्टेड होतं. आणि व्हेज सुद्धा होतं, नॉनव्हेज सुद्धा होतं. मी तुम्हाला दाखवलं. आणि गाईज बघा, व्ह्यू सुद्धा खूप मस्त आहे. इकडे मस्त स्विमिंग पूल आहे, एक छोटा सुद्धा एक मोठा सुद्धा. आणि तिकडे आम्ही जेवायला बसलेलो, ती एंट्रन्स होती. सो आम्ही जर आता मस्त जेवलो. आता आम्ही रेस्ट करतो आणि इव्हनिंगसाठी रेडी राहा. अजून खूप सारा एन्जॉयमेंट बाकी आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. हॅलो एव्हरीवन. सो आता मी मस्तपैकी रेस्ट केला आणि आता मला खूप फ्रेश फील होत आहे. सो आता आम्ही चाललोय पूलमध्ये आणि त्यानंतर मग सेलिब्रेशनसुद्धा आहे. सो आम्ही जास्त वेळ पूलमध्ये नाही थांबणार, एक थोडा वेळ एन्जॉय करू आणि त्यानंतर प्रिपरेशन्सला लागू. डेकोरेशन्सवाले येणार आहेत आणि मला सुद्धा क्यूट रेडी व्हायचं. माझ्या सेलिब्रेशनमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होणार आहात. सो स्टे. आता मी टी शर्ट चेंज केला कारण माझ्या सगळ्या फ्रेंड्सनी सुद्धा ब्लॅक घातले. नाही. सो आता आम्ही आलो वरती. काहीच नाही लांबपर्यंत. सो आता आम्ही थोड्या वेळाने जाऊ आणि चेंज वगैरे करू. तोपर्यंत डेकोरेशनवाले सुद्धा येतील. हॅलो एव्हरीवन. सो आता आमचा नाश्ता झाला आणि डेकोरेशन तिकडे कंप्लीट सुद्धा झालं आहे, जे मी आत्ताच बघून आली. आणि आता मी रेडी होते. सो मी एक्सायटेड आहे माझ्या त्या न्यू आउटफिटसाठी. तुम्ही माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मी बघितलं असेल की मी शॉपिंगला गेली होती. सो आता बघूया, मी रेडी होते. सो हॅलो एव्हरीवन. आता मी झाली आहे रेडी आणि माझा प्रिटी आउटफिट घातला येल्लो. मोस्टली मी येल्लो नाही घालत कारण मला तो कलर नाही आवडत, बट आय डोंट नो व्हाय मला हा कलर आवडला आणि मी घेतला. सो माझा लुक कमेंटमध्ये माझा लुक कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपलं डेकोरेशनसुद्धा रेडी आहे. 100K यूट्यूबवरती झालेले तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे. हॅलो एव्हरीवन. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या स्टारगर्ल ब्लॉग्स या चॅनलचे 100K 1,00,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत. तुम्ही खूप कमी वेळामध्ये खूप प्रेम, खूप सपोर्ट दिला, त्याबद्दल खूप 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 थँक्यू सो मच. आणि असाच पुढे सुद्धा असेल हीच मी अपेक्षा करते. तुमच्यासाठी नवीन ब्लॉग्स, व्हिडिओज, शॉर्ट्स मी नक्की घेऊन येत राहील आणि कंटिन्युटी मी ठेवेल नक्कीच तुमच्यासाठी. सो असंच प्रेम असू द्या आणि असंच सपोर्ट करा. थँक्यू. सो गाईज, इकडनं मून बघा किती सुंदर दिसतोय. मी तुम्हाला सुद्धा रेकमेंड करेल, तुम्ही सुद्धा एकदा नक्की विजिट करा. तुम्हाला सुद्धा माझ्या इतकंच आवडेल, कारण मी मोस्टली फार्म हाऊस
किंवा असं सेलिब्रेशन करायला कुठे विलाला वगैरे जात नाही, बट फर्स्ट टाईम मी आले आणि मला ह्यांचा फार्म हाऊस खूप जास्त आवडला. आणि तुम्ही अजून पुढे सुद्धा ब्लॉगमध्ये बघाल. उद्या सकाळी सुद्धा आम्ही थोडीशी एन्जॉयमेंट करून जाणार आहोत इकडनं, कारण अगदी इकडनं जावंसंच वाटत नाही आहे. त्यांचं नाव, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, तुम्ही एकदा नक्की जाऊन कॉन्टॅक्ट करा. आणि गाईज, मला अजून एक गोष्ट शेअर करायला तुम्हाला नक्की आवडेल. सो हे जे तुम्ही डेकोरेशन बघताय 100Kचं बलून डेकोरेशन, ह्यांचा आयडिया आहे दी कस्टम इव्हेंट्स. ॲक्च्युली खूप कमी वेळामध्ये माझा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांनी खूप अप्रतिम कमी वेळामध्ये अरेंजसुद्धा मला करून दिलं. सो तुम्हालासुद्धा करायचं असेल तर ह्यांचा मी कॉन्टॅक्ट आणि त्यांचा इन्स्टा ID मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे इव्हेंट्स असेच कलरफुल आणि हॅपनिंग बनवा. सो आता जस्ट आम्ही उठलो आणि आता मी करतोय बुर्जी पावचा नाश्ता. सो गाईज, आता आम्ही जस्ट नाश्ता केला आणि नाश्तासुद्धा खूप टेस्टी होता. मी तुम्हाला ह्या आधीसुद्धा ब्लॉगमध्ये बोलली की इकडचं जेवण किंवा जे काही फूड होतं ते खूप छान होतं, टेस्टी होतं. मला तरी खूप आवडलं. आणि आता मी तुम्हाला ऑल ओव्हर फार्म हाऊस दाखवते. काल आपण इकडे सेलिब्रेशन केलं. हा पण अख्खा मोठा लॉन आहे आणि इकडे आम्ही जेवणाच्या वेळी येतो. इकडे सुद्धा बघा खूप खूप मोठी स्पेस आहे. आणि आमचा फेवरेट पार्ट स्विमिंग पूल, ज्यात आम्ही खूप जास्त एन्जॉय केला कालसुद्धा. आणि आम्ही आज सकाळीसुद्धा थोडा एन्जॉय केला, बट मला कॅप्चर नाही करता. इकडे असे 5 रूम्स आहेत आणि तुम्ही बघता जागासुद्धा एकदम सुटसुटीत आहे. झाडं वगैरे म्हणजे हवासुद्धा खूप खेळती, असं कंजस्टेड अजिबात नाही आहे. एक स्मॉल स्विमिंग पूल आहे आणि एक थोडा डीप स्विमिंग पूल आहे. आणि रेन डान्स पण आहे. तिकडे वरतीसुद्धा स्पेस आहे जिकडे तुम्ही तुमचा काही फॅमिली फ्रेंड्स टाईम जो असेल तो तुम्ही स्पेंड करू शकता. गाईज, एक मी खरं सांगते, ही व्हिडिओ अजिबात स्पॉन्सर्ड नाही आहे किंवा कोणतेही पेड प्रमोशन नाही आहे. सो मला पर्सनली हा विला खूप जास्त आवडला आणि आम्ही खूप चांगला टाईम स्पेंड केला. माझं सेलिब्रेशन पण तुम्ही बघितलं किती छान झालं आणि इकडची सर्विससुद्धा खूप छान आहे. फार्म हाऊसचा मी इन्स्टा ID, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, लोकेशन हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि इकडे सुद्धा मी दिलेला असेल. एकदा नक्की आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत प्लॅन करा आणि इकडे या. ते तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देतील की त्यांचे पॅकेजेस कसे आहेत. सो मी तर एन्जॉय केला आहे, तुम्हीसुद्धा नक्की करा. सो आता आम्ही थोड्या वेळाने इकडनं निघू आता. सो गाईज, आता मी व्हिडिओज बनवले, थोडे फोटोज काढले आणि आता मी निघाली आहे परत घरी जायला. आणि आपला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि आपलं चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता की मी फार्म हाऊसला आली आणि मी सेलिब्रेशन वगैरे असं काही केलं आहे. मी कधीच सेलिब्रेशन नाही केलं, मी आधीसुद्धा ब्लॉगमध्ये बोलली. सो तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच. आपले 100K सबस्क्रायबर्स तुम्ही पूर्ण करून दिले. असंच तुमचा सपोर्ट कायम असू द्या. लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये, तो सुद्धा लवकरच आहे, कारण मी खूप जास्त प्रयत्न करते आता यूट्यूबवरती कंटिन्युटी ठेवायचा. सो तुम्हीसुद्धा थोडं समजून घ्या जर डिले झाला अपलोडिंगला कधी तर, कारण मध्ये बरेचसे जरा कामं असतात. सो आय होप तुम्हीसुद्धा समजून घ्याल. आणि तुमचं सपोर्ट तर मला असतंच हे मला माहिती आहे.